for Aisha, Kanishka, Jidnyasa, and Devang. Please mark your present, everyone. Okay, from the first standard only Riddhi is there. Yes. Okay, so let's start. बघा एक छान गोष्ट आहे. ओके, तुमचं नेक्स्ट लेसन आहे झोपाळा गेला उडून. एक गोष्ट आहे ती मी वाचून दाखवणार आहे, तुम्हाला समजावणार आहे, नंतर तुम्ही सगळ्यांनी वाचायची आहे. ओके, लेट्स स्टार्ट. बघा चित्रात काय दिसतंय तुम्हाला? आयशा सांग, काय दिसतंय या चित्रामध्ये तुला? मराठीमधून सांगायचं आहे. टीचर तिकडे 2 खांब दिसतात आणि हा, एक बेल दिसते आणि 2 बेडूक दिसतात. ओके. कनिष्का तू सांग, या चित्रामध्ये तुला काय दिसतंय? ते बेडूक काय करत आहेत? 2 खांब आहेत आणि बेडूक पाण्यावर झोका घेत आहेत. येस. ओके, माइक ऑफ कर. नेक्स्ट जिज्ञासा तू सांग, तुला या चित्रात काय दिसतंय? एक बगळा दिसतोय, 2 बेडूक दिसतात आणि एक वेल दिसतोय. ओके, चला आपण आता ती स्टोरी पाहूया. मी तुम्हाला शिकवत असताना तुम्ही चित्राकडे बघा, मग तुम्हाला एकदम नीट समजून येईल. ओके, बघा. एका तळ्यात 2 बेडूक होते. एकदा त्यांना पाण्यात 2 खांब दिसले. त्यांनी एक वेल आणून खांबांना बांधली. बघा, एका तळ्यात 2 बेडूक राहत होते आणि त्यांना पाण्यात ते खेळत असताना 2 खांब दिसले. आता त्यांना खांबावर झोका घेण्याची इच्छा झाली. मग त्यांनी काय केलं माहितीये? एक वेल शोधून आणली आणि त्या खांबांना बांधली. चित्र पहा. वेलाचा छानदार झोपाळा तयार झाला. दोघेही बेडूक त्यावर बसून झोके घेऊ लागले. आता त्या वेलीचा त्यांनी काय केलं? एक मस्त झोपाळा तयार केला त्या खांबांना बांधून आणि मग ते त्याच्यावर बसले आणि झोके घेऊ लागले. तोच काय गंमत झाली, अचानक तो झोपाळा उडू लागला. नंतर थोड्या वेळात काय झालं? एक गंमत झाली, तो झोपाळा उडायला लागला. कसा उडायला लागला पहा. तो कोण होता? एक बगळा होता. त्याचे पाय होते ते बघा. ते 2 खांब नसून एका बगळ्याचे पाय आहेत. हे लक्षात आल्यावर बेडकांनी पटकन पाण्यात उड्या मारल्या. मग आता काय झालं? बेडकांना समजलं की अरे हा झोपाळा कसा उडतोय. बघतात तर काय, ते खांब नव्हतेच, ते काय होते? त्या बगळ्याचे 2 पाय होते. आणि हे बेडकांना समजल्यावर त्यांनी पटापट पाण्यात उड्या मारल्या. ओके, अंडरस्टूड? अंडरस्टूड दिस? टेल मी. समजलं का लेसन? गोष्ट समजली का? येस. ओके, चला आता प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. एकेकाला मी प्रश्न विचारणार आहे. आयशा, बेडकांना तळ्यात काय दिसले? 2 खांब. येस. जिज्ञासा, बेडकांनी खांबांना काय बांधली? बेडकांनी खांबांना वेल बांधली. गुड. कनिष्का, झोपाळ्यावर कोणी झोके घेतले? बेडकाई. येस. देवांग, अचानक कोणती गंमत झाली? येस देवांग, सांगणार का तू? अचानक कोणती गंमत झाली? ते बगळ्याचे पाय होते. नाही, नाही. जिज्ञासा, काय गंमत काय झालं झाली? अचानक? ते झोपाळा झोपाळा उडू लागला. येस. नेक्स्ट, कोणती गोष्ट बेडकांच्या लक्षात आली? रिद्धी तू सांगणार का? कोणती गोष्ट बेडकांच्या लक्षात आली? खांब नव्हते ते, बगळा आणि होता. काय होते ते? येस, बगळ्याचे पाय होते. बेडकांच्या लक्षात कोणती गोष्ट आली?
ते 2 खांब नसून बगळ्याचे पाय आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पाण्यात उडी कोणी मारली? सोहम, पाण्यात उडी कोणी मारली? बेडकांनी. बेडकांनी. ओके, बघा इथे शब्दार्थ आहे, झोपाळा स्विंग, तळे पॉन्ड, पाण्यात इन द वॉटर, खांब पिलर, वेल क्रीपर, बांधला बिल्ट, झोके स्विंग्स, गंमत फन, अचानक सडनली, बगळा क्रेन, पटकन क्विकली, उड्या मारणे टू जम्प. इथे चित्र आणि त्याच्या जोड्या लावायच्या आहेत. मला सांगा चित्र कशाचं आहे ते. ओके, जिज्ञासा, हे चित्र कशाचं आहे? पाणीचा. तळे. ओके, पाणी आहे पण आपल्याला गोष्टीत का सांगितलं आहे? तळे. आयशा, आयशा, हे Yes, चित्र teacher. कशाचं आहे? 2 ओके, बेडकांचा. बेडूक. नेक्स्ट, कनिष्का, हे चित्र कशाचं आहे? 2 खांब आहेत. येस, खांब. नेक्स्ट, सॉरी, देवांग, देवांग, हे चित्र कशाचं आहे? येस देवांग, काय आहे ही? वेल, वेलीचा. रिद्धी, रिद्धी, हे चित्र कशाचं आहे? बेडूक कशावर बसले आहेत? आणि बेडूक कशावर बसले आहेत? झोपाळ्यावर. झोपाळ्यावर. गुड. सोहम, हे चित्र कशाचं आहे? बगळ्याचं. बगळ्याचं. व्हेरी गुड. ओके, चला आता तुम्ही रीडिंग करणार आहात सगळे, सगळ्यांनी रीड करायचं आहे. वी विल स्टार्ट विथ कनिष्का. येस. एका तळ्यात 2 बेडूक होते. एकदा त्यांना पाण्यात 2 खांब दिसले. त्यांनी एक वेल हाणून खांबांना बांधली. वेलाचा शानदार झोपाळा तयार झाला. दोघेही बेडूक त्यावर बसून झोके घेऊ लागले. तोच काय गंमत झाली. अचानक तो झोपाळा उडू लागला. ते दोन खांब नसून एका बगळ्याचे पाय आहेत. हो, हे लक्षात आल्यावर बेडकांनी पटकन पाण्यात उड्या मारल्या. गुड, व्हेरी नाईस. आयशा, येस टीचर. स्टार्ट रीडिंग बेटा. एका तळ्यात 2 बेडूक राहत होते. 2 बेडूक होते. एक दिवशी एकदा त्यांना पाण्यात 2 खांब दिसले. त्याच्यावर त्यांनी एक वेल आणून खांबांना बांधली. ती वेलाचा एक शानदार झोपाळा तयार झाला.
ते दोघेही बेडूक त्यावर बसून झोके घेऊ लागले. अचानक एक तोच काय गंमत झाली. अचानक तो झोपाळा. आयशा तिथे काय लिहिलेलं आहे ते वाच. बघ नक्की काय लिहिलंय. अचानक तो झोपाळा उडू लागला. ते दोन खांब नसून एका बगळ्याचे पाय होते. एका बगळ्याचे पाय आहेत. हे लक्षात आल्यावर बेडकांनी पटकन पाण्यात उड्या मारल्या. ओके, माईक बंद कर. नेक्स्ट जिज्ञासा, स्टार्ट रीडिंग. एक तळ्यात एका तळ्यात दोन बेडूक होते. एकदा त्यांना पाण्यात दोन खांब दिसले. त्यांनी एक वेल हाणून खांबांना बांधली. वाच. वेलाचा छानदार झोका तयार झाला. झोका आहे का बघ. तुम्ही पाठ केलेलं बोलू नका. तिथे आहे ते वाचा. वाच नीट. झोपाळा तयार झाला. दोघेही बेडूक त्यावर बसून झोका झोके आहे बघ. घेऊ लागले. ते काय गंमत झाली. तोच काय गंमत झाली. अचानक तो झोकाला उडू लागला. ते दोन खांब नसून एका बगळ्याचे पाय होते. पाय आहेत. हे लक्षात आल्यावर बेडकांनी पटकन पाण्यात उड्या मारल्या. व्हेरी गुड. बघा, रीडिंग करायला सांगितल्यावर जे समोर आहे ते वाचायचं आहे. कोणीही पाठ केलेलं बोलणार नाही. पाठ केलेलं बोलत राहिलात तर तुमचे शब्द चुकतात. समोर तुम्हाला बुक आहे की नाही ते वाचायचं आहे. ओके, कनिष्का, आयशा and जिज्ञासा completed. Now Devang, start reading. Yes, ma'am. Start reading. एका तळ्यात दोन बेडूक होते. एक
एकदा एकदा त्याही त्यांना त्यांना पाण्यात दोन खांब दिसले, दोन खांब दिसले. दोन खांब दिसले. त्यांनी एक वेल आणून खांबांना बांधली. वेलाचा छानदार झोपाला तयार झाला. येस. दोघेही बेडूक त्यावर बसून झोके घेऊन लागले. येस, हे वाच. तोच काय गमत झाली. अचानक तो झोपाला उडू लागला. ते दोन खांब नसून एक बगलाचे पाय होते. आहेत. हे लक्षात आल्यावर बेडकांनी पटकन पाण्यात उडी मारली. उड्या मारल्या. ओके. नाव आता तुम्ही काय करायचं आहे? देवांग, आयशा, जिज्ञासा अँड कनिष्का, हे शब्दार्थ लिहायचे आहेत तुम्ही. इथे मीनिंग्स दिलेत ना, शब्दार्थ. प्रश्नांची उत्तरं तुम्ही होमवर्कला लिहिणार आहात. इथे तुम्हाला शब्दार्थ दिलेत बघा. पेज नंबर 28, पेज नंबर 28, 28 वर जे शब्दार्थ लिहिले आहेत ते लिहून काढा. स्टार्ट रायटिंग.
टीचर माझ्याकडे बुक नाहीये. तुमचं टेक्स्टबुक आहे ना तुमच्याकडे? हे मी वर्कबुक वापरते. तुमचं टेक्स्टबुक आहे ना तुमच्याकडे? डू यू हॅव युअर टेक्स्टबुक विथ यू? टेक्स्टबुक ऑफ मराठी? टीचर माझ्याकडे नाहीये. Okay, fine then. Okay, I will show you afterwards. Okay. Now, Riddhi. Yes, Riddhi. Riddhi is there. See, Yes. आतापर्यंत आपण what is there in your classroom that we have studied in English, right? आपण इंग्लिश मध्ये पाहिलं होतं ना आपल्या क्लासरूम मध्ये काय काय असतं. What there are things present in our classroom. Yes. Now we are going to learn this in Marathi. See. बघा. काय काय रिद्धी दिसतंय तुला क्लासरूम मध्ये सांग मला. मराठी मध्ये सांग आता बेटा. ओके, सांग. येस. फळा. 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 हा, अजून? पाटी. हम्म. बॅग. दप्तर. दप्तर. पुस्तक. हा. टीचर. येस. मुलं. टेबल. खुर्ची. ओके, फाइन. बस. गुड. नाव लेट्स सी. ओके, पहा. हा पहा आमचा वर्ग. आमच्या वर्गात एक फळा आहे. बघा, फळ्यावर चित्र काढलेली आहेत. सूर्याचं चित्र आहे, फुलाचं, झाडाचं, ससा आणि कुत्रा यांचं चित्र फळ्यावर काढलेली आहे. त्यावर छान चित्रे काढलेली आहेत. वर्गात एक टेबल व एक खुर्ची आहे. दिसतंय ना, टेबल खुर्ची आहे. जिथे टीचर उभ्या आहेत त्यांच्याजवळ टेबल आणि खुर्ची आहे. टेबलावर डस्टर व खडू आहे. सी, यू कॅन सी डस्टर अँड चॉक ओव्हर हिअर. ओके, टेबलावर काय आहे? डस्टर आणि खडू आहे. हे आमचे बाक, त्यावर आम्ही बसतो. ज्याला आपण बेंच आणि डेस्क म्हणतो ना, त्याला मराठीमध्ये आपल्याला म्हणायचं आहे बाक. हे आमचे बाक, त्यावर आम्ही बसतो. बाकावर माझी पाटी आहे. बाकावर माझी पाटी आहे. स्लेटला मराठीमध्ये पाटी म्हणायचं आहे. दप्तरातून मी पुस्तक व वही आणतो. मग मी दप्तरात काय काय घेऊन जातो? स्कूलमध्ये, शाळेत काय नेतो मी? पुस्तक आणि वही. ओके, बघा परत एकदा. हा पहा आमचा वर्ग. आमच्या वर्गात एक फळा आहे. त्यावर छान चित्रे काढली आहेत. वर्गात एक टेबल व एक खुर्ची आहे. टेबलावर डस्टर व खडू आहे. हे आमचे बाक, त्यावर आम्ही बसतो. बाकावर माझी पाटी आहे. हे माझे दप्तर. दप्तरातून मी पुस्तक व वही आणतो. ओके, यावर काही प्रश्न सुद्धा दिलेले आहेत. त्याआधी रिद्धी, यू आर गोइंग टू रीड. ओके, तुम्हाला वाचून दाखवणार आहेस. स्टार्ट रीडिंग. येस. हा पहा आमचा वर्ग आमच्या वर्गात फळा आहे. त्यावर
छान शांत तिथले पाले काढली काढली है वर्गात एक टेबल व खोडू एक खुर्ची आहे एक खुर्ची आहे एक खुर्ची है हम्म. टेबलावर दस्ता व खडू है हे आमचे आमचे बाक बाक त्यावर आम्ही बसतो हम्म. बाकावर माझी बेंटी पाटी पाटी है हे माझे दप्तरातून मी पुस्तक व वही आणतो व्हेरी गुड गर्ल. नाव आन्सर द क्वेश्चन्स. ओके. वर्गात चित्रे कशावर काढली आहेत? रिद्धी. फळावर येस. डस्टर व खडू कोठे ठेवला आहे? टेबलावर वर्गात कोण शिकवत आहे? टीचर विद्यार्थी कोठे बसतात? बाकावर. ओके. बाकावर कोणत्या वस्तू आहेत? पाटी दप्तर पुस्तक गुड. तुमच्या वर्गात कोणत्या वस्तू आहेत? सांग मला, तू वर्गात काय काय पाहिलं? ब्लॅकबोर्ड फळा हा. पाटी पुस्तक येस. टेबल खुर्ची येस. डस्टर खडू व्हेरी नाईस. टीचर गुड गर्ल. ओके. पुट अप युअर माइक. ओके. या प्रश्नांची जी उत्तर आहेत ती रिद्धी तू होमवर्कला लिहिणार आहेस. हे 6 प्रश्न होमवर्कला लिहायचे आहेत. ओके. नाव सोहम. आतापर्यंत आपण जेवढं शिकलोय त्यामधील तुमच्या पोएम्स लर्न आहेत का सांगा मला? मराठीच्या कविता लर्न आहेत का? टेल मी. रिद्धी, तुला कोणती कविता येते मला बोलून दाखव. सरी हा, बोल. टप टप थेंब सरी गाडगे मटके भर भली सरी जेटे थिथी नाचे लानत मोर. Very good. What about the second standard students? जिज्ञासा, आयशा, कनिष्का, देवांग, तुम्हाला येते का कविता? येस कनिष्का. येस. मला येते. ओके. मग आता तुम्ही थोड्या वेळाने मला ती बोलून दाखवायची आहे. सगळ्यांनी माईक बंद करा. अगोदर आपण सोहमचा एक लेसन घेऊया आणि त्यानंतर एक एक करून तुम्ही मला बोलून दाखवणार आहात. ओके, फाइन. आफ्टरवर्ड्स यू विल शो मी. ओके. सोहम, दिस इज युअर बुक. येस सोहम, हेच आहे का तुझं बुक? ओके. ओके. चला आता मला सांग, पहिला लेसन आहे चित्र वाचन. चित्र वाचन मध्ये चित्रात काय काय दिसतं ते तुम्हाला सांगायचं आहे. माईक ऑन कर. सोहम.
काय आहे सांग. मुलं कोणता खेळ खेळत आहेत? आंधळी कोशिंबीर. गुड. या चित्रामध्ये काय काय दिसतंय? कोणकोणता खेळ खेळतायत? खेपर्या. किती दांडू. इथे काय खेळतायत? सोहम, कबड्डी. कबड्डी. ओके. तुला कोणते खेळ खेळायला आवडतात सांग मला. क्रिकेट. क्रिकेट. लंगडी. काईट. तुला आवडणारे खेळ. इथे दिसणारे नाही, मी विचारलंय तुला आवडणारे खेळ. तू काय खेळतोस? रोज. कॅरम. ओके. आता या चित्रांमधल्या खेळांची नावं सांग मला. इथे हे कोणता खेळ खेळतायत? क्रिकेट. क्रिकेट. इथे? मामाचं पत्र हरवलं. गुड. इथे ही मुलगी काय खेळतेय? लंगडी. हा मुलगा काय उडवत आहे? पतंग. आणि हा मुलगा काय खेळतोय? क्रिकेट. ओके. ही लोभी कुत्र्याची गोष्ट आहे, तुला येते का? हो. ओके. तू सांगणार का आम्हाला? हो सांगणार. चालेल, कर सुरुवात. सगळ्यांनी चित्र बघायचं आहे. सोहम आपल्याला गोष्ट सांगतोय, लक्ष द्या. एक मोती कुत्रा. त्याला चलता चलता एक भाकरीचा तुकडा दिसला. तो भाकरीचा तुकडा घेऊन पायाला लागला. पळता पळता एका तो पूलवर आला. मग काय झालं? पूलवर त्यांनी चालायला सुरुवात केली. चलता चलता त्याची सावली दिसली. तो त्या प्रतिबिंब म्हणायचं. प्रतिबिंब. त्याला पाण्यात स्वतःच प्रतिबिंब दिसलं. त्याला स्वतःच प्रतिबिंब दिसलं. हा. तो त्याला भुकू लागला. भुकता भुकता त्याच्या तोंडातला भाकरीचा तुकडा निसटला. ओके. आणि तो पाण्यात पडला. आणि कुत्रा काय झालं शेवटी? कुत्रा उपाशी राहिला. ओके. यस. ओके. हा सगळा प्रकार होता आपला पाठ पहिला, चित्र वाचन. ओके. चित्र वाचन. तुझा खूप सिलेबस मागे लागलाय, मागे राहिलाय, जेव्हा तुम्हाला अगोदर सांगायला हवं होतंस. ओके. सो आता आपण तो कंटिन्यू करणार आहोत. इथे काय सांगितलंय बघ, एक कविता आहे मस्त. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो. सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर पडे त्याचे. सुंदर ही झाडे सुंदर पाखरे, किती गोड बरे गाणे गाती. सुंदर वेलींची सुंदर ही फुले, तशी आम्ही मुले देवा तुझी. मग कवी काय म्हणत आहे? देवा तुझा आकाश खूप सुंदर आहे आणि त्या सुंदर आकाशात मोठा सूर्य आहे, तो सगळ्यांना सुंदर असा प्रकाश देत असतो. तुझ्या आकाशात सुंदर सुंदर चांदण्या आहेत आणि चंद्र सुद्धा खूप सुंदर आहे, ज्याचं चांदणं रात्रभर पडत असतं. सुंदर ही झाडे सुंदर पाखरे, तुझ्याकडे खूप सुंदर सुंदर झाडं आहेत आणि त्यावर छान छान पाखरे बसतात, पक्षी बसतात आणि ते पक्षी गोड गोड गाणे गातात. जशी सुंदर सुंदर वेलींवर सुंदर फुले येतात, तशीच त्या फुलांप्रमाणेच देवा आम्ही तुझी मुले आहोत, असं कवी म्हणत आहे. ओके. कविता येते का तुला ही सोहम? नाही. ओके. तू वाचून दाखवणार मला? वाचता येणार ना? ओके, वाच. हो.
द ब्रेक मात्रा. देवा तुझी. तुझे. देवा तुझे. देवा तुझे किती हम्म. सुंदर आकाश. हम्म. सुंदर प्रकाश. हम्म. सूर्य. सूर्य देतो. देतो हम्म. सुंदर सान्य. हम्म. चंद्र हा सुंदर. चंद्र हा सुंदर. हम्म. चांदणे सुंदर. हम्म. डोळ्याला का निघाला डो. पडे. पडे त्यांचे त्याचे. हा. त्याचे सुंदर ही झाडे. हम्म. सुंदर पाखरे. हम्म. किती गोड बरी गाणे गाती. हम्म. सुंदर वेलीची सुंदर ही फुले. वाच. तशी आम्ही मुले. देवा तुझी. देवा तुझी. ओके. नेक्स्ट टाइम मम्मीची हेल्प घ्यायची नाही, तू वाचायचं आहे. ओके. कविता समजली आहे सोहम तुला? हो. ओके. ही कविता लिहून पाठ करायची आहे होमवर्क साठी. चला आता माईक बंद कर. ओके. सगळ्यांचा सिलेबस कंप्लीट झाला आजचा. काय काय पाहिलं आपण? सेकंड स्टँडर्ड. व्हॉट वी हॅव लर्न टुडे. सांगा. बेडकांची आणि बगळ्याची गोष्ट पाहिली की नाही आपण? येस. अँड फॉर फर्स्ट स्टँडर्ड आपण पाहिलं वर्गातील वस्तू कोण, आपल्या वर्गामध्ये काय काय असतं ते पाहिलं. ओके. अँड फॉर सेकंड स्टँडर्ड मराठी चित्र वाचन आणि एक कविता. चला आता तुम्ही एकेकाने मला कविता बोलून दाखवायची आहे. माईक बंद कर आयशा. कोणीही माईक चालू करणार नाही. मी सांगेन त्यांनीच माईक चालू करायचा आहे. देवांक. देवांक माईक चालू कर आणि कविता बोलून दाखव जी तुला येते. येस देवांक. ओके. कनिष्का. कविता बोलून दाखव. तुला कोणती कविता येते? आभाळ वाजला धडाडधूम. आभाळ वाजला धडाडधूम धडाडधूम. वारा सुटला सुसुसुम. वीज चमकली चक चक चक. जिकडे तिकडे लख लख लख. पाण्यात बोट सोडली सोडली. हातभर जाऊन बुडली बुडली. बोटीवर बसला बेडूक बेडूक. तो ओरडला डरावडूक डरावडूक. ओके. देन जिज्ञासा. फलांचा राजा. हा बोल. गोलच गोल नागपूरच्या संत्र्याची झानच बोल. वसईच्या केलांचा मोठाच नाग. केलांचे क्रम लागतो छान. पनवेलचे कलिंगड लालच लाल. खाऊन पाहायचा खुशच वाट. अहमदाबादची बोर हिरवीगार. खावीशी वाटतात फार फार. पुरेच गप्पा थांबा तुम्ही. फळांचा राजा मी आंबा. पुरेत गप्पा आता थांबा. फळांचा राजा मी आंबा. ओके. पुरेत गप्पा तुम्ही थांबा. फळांचा राजा मी आंबा. नेक्स्ट. येस जिज्ञासा. पाऊस ही कविता बोलून दाखव मला. आभाळ वाजला धडाडूम. वारा सुटला सुसुसुम. वीज चमकली चक चक चक. जिकडे तिकडे लक लक लक. पाऊस आला धो धो धो. पाणी आलं सो सो सो. पाण्यात बोट सोडली सोडली. हातभर जाऊन बुडली बुडली.
ओटीवर बसला बेडूक बेडूक तो ओरडला डरावडूक डरावडूक. गुड. आयशा. आयशा, पाऊस. आभाळ वाजलं धडामधूम, वारा सुटलं सू सू सू, वीज चमकली चक चक चक, जिकडे तिकडे लक लक लक. पाण्यात बोट पाऊस आला. पाऊस आला धो धो धो, पाणी व्हायला सो सो सो, पाण्यात बोट सोडली रे सोडली, हातभर जाऊन बुडली वर बुडली. बुडली रे बुडली नाही, हातभर जाऊन बुडली बुडली. हातभर जाऊन बुडली बुडली. बुटीवर बसला बेडूक बेडूक तो ओरडला डरावडूक डरावडूक. ओके. फळांचा राजा. आयशा, फळांचा राजा. ओके टीचर. नाशिकची द्राक्ष. नाशिकची द्राक्ष गोडच गोड, नागपूरच्या संत्र्यांची छानदार फोड, वसईच्या केळ्यांचा मोठा माल, केळ्यांचं शिकरण लागतं छान. पनवेलचे. पनवेलचे कलिंगड लालच लाल, खाऊन पाहाल तर खुशच व्हाल. आंब्याची बोर हिरवीगार, खावीशी वाटतात फार फार. पुढेच गप्पा तुम्ही थांबा, फळांचा राजा मी आंबा. व्हेरी गुड. ओके. डन. देवांग. देवांग इज देअर. देवांगचा माईक चालू करा प्लीज. ओके. देवांग, पाऊस कविता बोलून दाखव. आभाळ वाजला धडाडून, वारा सुटला सू सू सू, वीज चमकली चक चक चक, जिकडे तिकडे लक लक लक. पाऊस आला धो धो धो, पाणी व्हायला सो सो सो, पाण्यात बोट सोडली सोडली, हातभर जाऊन बुडली बुडली. ओटीवर बसला बेडूक बेडूक तो ओरडला डरावडूक डरावडूक. गुड. फळांचा राजा. येस देवांग. फळांचा राजा कविता येते का तुला? देवांग, देवांग, वेट वेट. देवांग, मी फळांचा राजा ही कविता बोलायला सांगितलीये तुला. नाशिकची द्राक्ष गोडच गोड, नागपूरच्या जंदर फोड, वसईच्या केळ्यांचा मोठा माल, केळांचं शिकरण लागतंय छान. पनवेलचे कलिंगड लाल असला, खाऊन पाहाल तर खुशच फार. आंब्याची बोर हिरवीगार, खावीशी वाट फार फार. पुढेच गप्पा तुम्ही थांबा, फळांचा राजा मी आंबा. ओके. गुड. माईक बंद कर. ओके. तर सगळ्यांना आज शिकवलेलं सगळं समजलंय का सांगा मला. ताजी ताजी देवांग, माईक बंद करायचा आहे. Everyone has understood whatever I have taught you today. Yes, we'll do homework. तुम्हाला पाठवलेला होमवर्क करता येईल का? सेकंड स्टँडर्ड तुमचे क्वेश्चन आन्सर्स असणार आहेत आणि फर्स्ट स्टँडर्ड रिद्धी यू आर गोइंग टू हॅव क्वेश्चन आन्सर्स. सोहम, तुला कविता लिहून पाठ करायची आहे आणि हे सगळं पाठवलं जाणार आहे. तुम्ही सगळ्यांनी लिहून होमवर्क झाल्यावर त्याला गुगल क्लासरूम वर अपलोड करायचं आहे. ओके. ओके. आता तुम्ही क्लास लिव्ह करू शकता. बाय बाय एव्हरीवन. बाय टीचर. बाय टीचर. बाय बाय. बाय टीचर. थँक्यू टीचर. बाय. वेलकम. बाय बाय बाय.